बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून रोकडसह सोन्याचे दागिने असा 53,000चा ऐवज चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली। गेल्या आठवडाभरात सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी बंद घरे फोडली असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। यावत बाबूराज साहेबराव हुशंगबादे राहणार दुर्वांकूर सोसायटी धर्माधिकारी मळा सावेडी यांनी मंगळवारी 14 मेला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी हुशंगाबादे हे रविवारी 12 मेला सकाळी 9 वाजता फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून कुटुंबासह पुणे येथे गेले। तेव्हापासून ते सोमवारी 13 मेला रात्री 8:30 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत फ्लॅटमधून 5,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 53,000चा ऐवज चोरून नेला। ही माहिती मिळताच तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, उपनिरीक्षक शैलेश पाटील आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। याबाबत हुशंगाबादे यांनी मंगळवारी 14 मेला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।